आज गुरुवार दिनांक 29 ऑक्टोबर. झूमच्या आपल्या या मीटिंगमध्ये जमलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सर, भाभीजी आणि अनिताताई यांच्या चरणी आत्मवंदन. अनिताताईंना रिक्वेस्ट करते पुढचं सेशन औपचारिक पद्धतीने सुरू करायला. नमस्कार आणि सर्वांना आत्मवंदन. आज जॉईन झालेल्या सगळ्या साधकांना आणि सर्व नवरांना आत्मवंदन. सरांनाही आत्मवंदन, भाभीजींना आत्मवंदन. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, स्वभावाला औषध नाही. असं म्हटलं की स्वभाव हा कधीच बदलत नाही. खरं म्हणजे बदलतो की नाही बदलतो हा विषय वेगळा आहे, पण आपल्याकडे आलेल्या साधकांचा स्वभाव आपल्याकडच्या चरवण तर्पणाच्या किंवा इतर जे वैज्ञानिक प्रयोग आहेत त्याच्यामधून नक्की बदलतो, हे मात्र सिद्ध झालेले. मग त्याच्यासाठी काय काय करावं लागतं, चरवण तर्पण कसं करावं लागतं, त्यातून पुढे काय होतं, हिमोग्लोबिन पर्सेंटेज वाढतं किंवा आणखी काय होतं, हळूहळू रक्ताचे रंग कसे बदलत जातात, तमोगुणातून रजोगुणात, रजोगुणातून सत्वगुणात असं रंग बदलत जातात आणि स्वभाव बदलतात. हे आपल्याकडे सिद्ध झालेलं आहे अनुभवांमध्ये आले अनेक साधकांच्या. अशीच एक साधिका आहे आपली नांदेडची स्मिता कल्याणकर. आज ती आपला अनुभव कथन करणार आहे. 2013 पासूनची ती साधक आहे. एक सात्विक, प्रेमळ स्वभाव, विनम्रता ही तिच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत. तिला रांगोळी काढायला अतिशय आवडतं. एक आदर्श पत्नी, आदर्श गृहिणी आणि आता एक उत्तम साधक बनण्याकडे तिची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि स्मिता कल्याणकर आता आपल्या अनुभव सुरू करेल. स्मिता आहे लाईन वरती? हो 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 आहे, सुरू आहे ना. सरांच्या, भाभीजींच्या, सद्गुरू मौलींच्या चरणी आत्मवंदन. सर्व साधकांना माझे आत्मवंदन आणि भगवंताच्या प्रत्येक चराचराला माझे आत्मवंदन. मी स्मिता गिरीशराव कल्याणकर, मी नांदेडची रहिवासी आहे. आणि येतोय ना आवाज ताई? हो. तर लहानपणापासून माझ्या आईला खूप देवाची आवड होती. तेव्हा तिच्या सारखं ज्ञानेश्वरी पारायण, भगवद्गीता, हरिपाठ सारखं तिचं चालूच राहायचं. तेव्हापासून म्हणजे सगळ्या घरामध्ये वातावरणच तसं राहायचं की सगळ्यांना देवाची आवड आहे. तर सुरुवातीला बालोपासना करायची मी, कलावती देवींची, परभणीला असायचे तर गावाकडे त्यांची बालोपासना करायची. नंतर पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्यायामध्ये काही दिवस होते. त्यानंतर 10वी पर्यंत आमच्या गावाकडे शाळा असायची. टाकळी कुंभकर्ण माझं माहेर आहे, परभणीजवळ 9 किलोमीटर आहे परभणीहून ते. तर 10वी पर्यंत गावाकडे शाळा होती. नंतर मग अपडाऊन करावं लागायचं, त्यामुळे 12वी नंतर 10वी नंतर 11वी, 12वी आणि फर्स्ट इयर मी घरी बसून केल्यामुळं नंतर मग लग्न जमलं. त्याच्यामुळे काही पुढे शिकता आलं नाही आणि ती खंत आहे माझ्या मनात की माझं शिक्षण पूर्ण झालेलं नाहीये म्हणून. पण ठीक आहे. माझी आई आणि माझ्या काकू दोघं पण साधक आहेत आणि त्यांच्यामुळे म्हणजे भगवंताविषयी त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन, ज्ञानेश्वरी विषयीची त्यांची आवड आणि टाकळीमध्ये फंड सर हे ना इतकी सुंदर ज्ञानेश्वरी सांगतात गणपती मंदिरामध्ये. लग्नानंतर मी आईसोबत तिथं जायची, त्यांच्यासोबत ज्ञानेश्वरी ऐकायला. इतकी आवड निर्माण झाली मला, म्हणजे ज्या ज्या वेळेस मी माहेरी गेले त्या वेळेस मला त्यांच्यासोबत जाण्याचे योग आले, तर मी नेहमी जायची त्यांच्यासोबत. खूप सुंदर सांगतात सर ज्ञानेश्वरी, खंड सर. तर इतकं छान वाटायचं त्यांच्यासोबत. तर त्या ज्ञानेश्वरीला जायच्या आधी मला गुरु आणि सद्गुरू यांच्यामधील फरक कळत नव्हता. गुरु म्हणजे काय, फक्त गुरुविषयीच माहिती होती, सद्गुरूविषयी माहिती नव्हती मला. की सद्गुरू पण असतात हे माहितच नव्हतं. गुरुचं कसं की बाप्पा कानामध्ये मंत्र टाकला की गुरु आपल्याला मंत्र दिला की त्या मंत्राचा जप केला की आपण मोक्षाला प्राप्ती होते, हा भाव माझ्या मनात राहायचा की बाप्पा याच्यासाठी गुरु करायचे राहतात. अनेक वेळा असं झालेलं होतं की मी गुरु करण्याच्या लाईन मध्ये असताना सुद्धा वापस आलेली आहे की काही योगायोग म्हणा की मला गुरुपेक्षा सद्गुरू मिळणार होते, हे माझं भाग्य असेल, त्यामुळे काय काय जाणे. पण मी बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की मी वापस आलेले गुरु करण्याच्या लाईनीमध्ये. तर इतकं छान सांगतात की नाही फंड सर, गुरु काय राहतात, सद्गुरू काय राहतात, सद्गुरू विषयी म्हणजे सद्गुरू कसं बनवतात, आपल्याला आपल्यासारखं बनवतात. देवाविषयीचे प्रत्येक स्टेप कशा कशा आपण पुढं गेल्यानंतर आपल्याला कसे कसे अनुभव येतात आणि सद्गुरू कळाल्याशिवाय, सद्गुरू मिळाल्याशिवाय अनुभव काय असतात हे आपल्याला कळत नाही. आणि सर
फंड सरांच्या बोलण्यातून सरांविषयी, सुजाताताईविषयी सारखं ऐकण्यात यायचं. त्यामुळे आईसोबत कधी जर मी परभणीला गेले, माहेरी गेली असताना, तर सुजाताताईंना आवर्जून भेटायची. त्यावेळेस सरांची एवढी ओळख नव्हती माझी, आणि आमचं म्हणजे काही बोलणं वगैरे काहीच नव्हतं सरांविषयी, फक्त सुजाताताईंविषयी बोलायची. त्यावेळेस त्यांचं बोलण्यातून असं जाणवलं की किती ओढ आहे, किती म्हणजे किती वेगळा मार्ग आहे हा, की आपल्या सद्गुरूंचा, की त्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळू शकते. असं वाटत होतं की नाही, हे मार्ग योग्य आहे आपल्यासाठी, आपण इथं आता जायला पाहिजे. म्हणून सद्गुरू करण्याची एवढी प्रचंड इच्छाशक्ती निर्माण झाली. मी प्रत्येक मंदिरात गेले, घरी जरी देवाची प्रार्थना करत असली तरी मला असं वाटायचं की मला सद्गुरू मिळावे, मला सद्गुरू मिळावे. पण सुजाताताईंच्या बोलण्यातून असं लक्षात आलं होतं की सद्गुरू करायचे म्हणजे आपल्याला शिबिर अटेंड करावे लागतात, परत आळंदीला जावं लागतं, परभणीला म्हणजे असं जाण्याचे योग आमच्या घरातून तशी परवानगी नव्हती माझ्या सासरकडून, की नाही बापा आता नाही जायला जमणार, कुठं जायचं नाही, जास्त बोलायचं नाही. थोडस घोषा पद्धतीचं वातावरण होतं त्यांचं. तर त्यामुळे पण कसं व्हायचं, खूप ओढ असल्यामुळं की काय जाणे, माझं भाग्य असेल तसं देवाचं नामस्मरण सतत करायची. म्हणतात ना, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे, नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचं सर्व जाणत असे. हा भाव सतत मनात राहायचा माझ्या, की नाही, भगवंताला आपली काळजी आहे, त्याचं लक्ष आहे आपल्याकडे, आणि तो नक्की नक्की मला ह्या मार्गामध्ये आणणार. आणि योग बघा असे जुळून आले. माझ्या बहिणीचं लग्न होतं 2013 मध्ये, आणि बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने मला टाकळीला जाण्याचं योग आला, लवकर आला 13 मध्ये. तर त्यावेळेस आळंदीला गुरुपौर्णिमेचं शिबिर होतं. इतका छान योग आला की आईकडे आल्याशिवाय आपल्याला सद्गुरू मिळणार नाही, तिथूनच आपल्याला भेटणार आहेत जायला. त्याच्यामुळे एवढी प्रचंड शक्ती म्हणजे वाटत होतं मला की नाही, आता जायचं, हे चान्स नाही सोडायचा, आपण आता इथं जायलाच पाहिजे. त्यावेळेस अचानक कसं होणार, मग सुजाताताईंना फोन केला की ताई, सुजाताताई, माऊली, मला यायचंय म्हणलं आळंदीला, आता मी नाही राहू शकत आल्याशिवाय. म्हणले असं अचानक नाही ठरत ग, म्हणल्या सगळ्या ट्रॅव्हल्स बुक राहतात, सगळे सीट बुक राहतात, असं अचानक नाही होऊ शकत, तुला आधी सांगावं लागत होतं यायचं झालं तर. पण एवढं झालं की ती एवढी इच्छाशक्ती प्रगट झाली, मी सारखी रडायला लागले त्यांना फोन लावून की नाही, मला यायचं, तुम्ही म्हणत असाल मी उभं टाकून सुद्धा यायला तयार आहे, पण मला येऊ द्या, कारण ही जर वेळ गेली ना तर परत नाही मला मिळणार सद्गुरू करायला. तर त्यावेळेस मग परत सुजाताताईंचा फोन आला की नाही बाई, आता नाही होऊ शकते, तुझे एक सीट मी केलेली आहे आणि तू आता येऊ शकतेस. त्यावेळेस परत जायचं झालं. त्यावेळेस ट्रॅव्हल्स मध्ये गेल्यानंतर मी त्यांनी मला इतकी प्रेमाने घट्ट मिठी मारली आणि म्हणाले की रडूबाई, आता तरी हास, आता तरी हास, तुला यायला मिळालं ना, आता नाही रडायचं म्हणे याच्या पुढे तू. खूप म्हणजे ताईनं खूप प्रेम दिलेलं आहे मला. या योग मार्गात येण्यासाठी सुजाताताईंचा सिंहाचा वाटा आहे माझ्या आयुष्यात. त्यांच्यामुळे मला आळंदी शिबिरामध्ये 2013 मध्ये 19/4/2013 मध्ये भाभीजींकडून साधना मिळाली. योगधाम मध्ये गेल्यानंतर असं वाटलंच नाही की बाबा तिथे सगळे नवीन आहेत, आपल्या कोणी ओळखीचं नाहीये. नाही, तिथे इतकं प्रेमानं वागतात, इतकं सगळं आपुलकीनं सगळेजण करतात की असं नवीन आहे म्हणून वाटतच नाही. खूप 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 प्रेम देतात तिथं. आणि तेव्हापासून मी योगधामशी जुळल्या गेले. साधनेतील अनुभव सांगायचा झाला तर भाभीजींनी ज्यावेळेस माझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा प्रचंड शक्तीचा संचार माझ्या शरीरात झाल्यासारखा वाटत होता, आणि एकदम ध्यान लागायला सुरुवात झाली. तेव्हा भाभीजी म्हणाल्या की नाही, आता तू ध्यानात म्हणजे साधनेला जाऊन बस. मी बाहेर साधनेला येऊन बसले तेव्हा मला आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीवर वाहिलेल्या मोगऱ्यांचा फुलांचा वास शिबिरामध्ये येत होता, साधनेमध्ये येत होता. त्यावेळेस इतकं छान वाटत होतं, माझ्या पूर्ण अंगाला शहारे होते, योगाग्नी वाढलेला होता, आणि पूर्ण असं खूप खूप म्हणजे काय, खूप आनंद वाटत होता मनामध्ये की नाही, हेच आहे काहीतरी, असं वाटत गेलं. त्या शिबिरामध्ये जेव्हा शिबिरातून निघते वेळेस शेवटच्या दिवशी जेव्हा सरांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो, माझ्या काकू होत्या त्यावेळेस माझ्यासोबत, आणि सरांचं दर्शन घेताना मी सहज सरांकडे वर बघितलं आणि सरांचं दर्शन घ्यायला खाली त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यावेळेस माझ्या मनात असा भाव आला होता की सर, जसं तुम्ही मला एवढ्या अडचणीतून मला ह्या योग धाम मध्ये प्रवेश दिला, तसंच माझ्या घरच्यांना सुद्धा
मिळाला पाहिजे सर, ही कृपा करा. त्यावेळेस सर माझ्या मनात बोललेले ही गोष्ट सरांकडे बघितले तेव्हा सर असे मंद मंद हसून मला असं सांगत होते जणू काही नाही, हो होईल. ह्या भावना मला आता कळतायत. माझ्या घरातील वातावरण इतकं असं छान झालेलं आहे की आता वाटते नाही, सरांच्या त्या हसणं मंद मंद हसत होते की नाही, की त्या हसण्यातून त्यांनी होकार दिला होता, नाही होईल हळूहळू, असं म्हणल्यासारखं. सद्गुरू आपल्यासाठी काय करतात हे नाही आपण सांगू शकत. ते जे काही करू शकतात ना ते कोणीच नाही करू शकत. कारण सद्गुरू मिळाल्यानंतर आपल्या जीवनात जेवढं काही बदल घडतात ना ते असे सांगून नाही सांगता येणार, ते अनुभवावंच लागतात. माझ्या आयुष्यात 2013 ते 2019 मध्ये खूप चढ उतार आले. मध्ये खूप गॅप झाला, म्हणजे कौटुंबिक अडचणी म्हणा, घरातील वातावरण यामुळे मी थोडीशी योगधामपासून सुटत गेले हळूहळू. आणि त्यामध्ये साधना नव्हती, चरवंतर पण नव्हतं, आणि बराच असा काळ मध्ये गेला. जवळजवळ 5-6 वर्ष मध्ये गेले 2013 ते 19 पासून. पण म्हणतात ना, जन्मोजन्मीची साथ राहते सद्गुरूंची, ते आपल्याला नाही सोडत. आपण जरी विसरलो त्यांना तरी सरांनी परत मला ओढून आणलं ह्या मार्गामध्ये. ज्यावेळेस कीर्तीताई 2019 ला नांदेडला आल्या, त्यावेळेस क्रियायोगाचे क्लास घेत गेल्या त्यावेळेस त्यांच्याशी थोडंसं जॉईन झाले मी, आणि क्रियायोग करत गेले त्यांच्यासोबत. जवळजवळ 1-1.5 महिना मी त्यांच्यासोबत क्रियायोगाचे क्लास केले. त्यावेळेस असा अनुभव आला की सूक्ष्म देहाचा अनुभव मला त्यावेळेस आला. खरं तर हे सूक्ष्म देहाचे झालं तर योग अग्नी, हे असं सुरुवातीला मला काहीच माहित नव्हतं की असं असते बापा आपल्या शरीरामध्ये आणि हे क्रिया होत राहतात परत परत. पण ज्यावेळेस साधना मिळते त्यावेळेस ह्या मार्गात आपण हळूहळू पुढं पुढं जसं जसं होत जातो तसं तसं हे पूर्ण आपल्याला कळत जातं की हे काय व्हायला लागले ते. तर क्रियायोगाचा असा क्रियायोग छान जुळत गेले त्यांच्यासोबत. आणि असं झालं की सूक्ष्म शरीराचा अनुभव त्यावेळेस खूप छान आला मला. माझं म्हणजे साधनेला त्यांच्यासोबत बसली असताना असं होत होतं की माझं शरीर तर जागीच होतं, पण मी हळूहळू उंच 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 जात होते. आणि मला असं शरीराचं भान न राहता खूप अशी भीती वाटायला लागली एकदम. मी खूप उंच चाललेली आहे, माझ्यासोबत कोणी नाही असं वाटत होतं. त्यावेळेस मला रडायला होत होतं, असं कसं व्हायला लागलं. मी फार भीत होते त्यावेळेस असं कुणीतरी माझा हात घट्ट पकडून धरलेला आणि मी माऊलीचा धावा करत होते की त्यावेळेस माझा हात असा घट्ट पकडून मला कुणीतरी खाली खाली परत आणत, मी आहे तुझ्यासोबत, भिवू नकोस, असा अनुभव मला त्यावेळेस आलेला कीर्तीताई सोबतचा. 6 वर्षाच्या एवढ्या मोठ्या गॅप नंतर सुद्धा सरांनी मला या मार्गात परत ओढून आणलं. सरांचे खूप खूप आभार आहे मी, कारण सरांचे उपकार नाही विसरू शकत मी. जे जे भेटे भूत ते माणी जे भगवंत, हा सरांचा प्रयोग माझं आयुष्यच बदलून गेलं ह्या प्रयोगाने. सरांनी प्रत्येक दृष्टिकोनातून कसं भगवंताला बघायचं हे शिकवलेलं आहे. आणि जसं बघू मनातील माझ्या राग द्वेष हळूहळू तो प्रयोग करते वेळेस कसे सुटत गेले हे मला आता माझ्या कुटुंबातील वातावरणातून लक्षात येते. कारण कोणाकडे जरी बघण्याची माझ्या मनात ज्यांच्याविषयी माझ्या मनात राग द्वेष होता की नाही, तो हळूहळू पूर्ण संपत गेलाय. आणि मी त्यांच्याविषयी प्रेम करत गेले. आणि मला असं आता जाणवते की त्यांच्या मनात पण माझ्याविषयी खूप प्रेम आहे, खूप आदर आहे. म्हणून आपलं आयुष्य सद्गुरू आल्यानंतरच खरं तर सुंदर होत असते. विवेकाची जागृती हे सद्गुरूच आपल्या आयुष्यात आल्यानंतर करून देतात. आपल्यामध्ये ज्या चुका आहेत त्या आपल्याला दाखवून देतात. आणि हे मला सद्गुरूंच्या कृपेमुळे जाणवलेलं आहे. माझ्या आयुष्यातील सुवर्ण काळ म्हणजे 2020 जानेवारी 2020 ज्यावेळेस सर नांदेडला आले त्यावेळेस सरांसोबत माझा गेलेला तो 4-5 दिवसांचा काळ इतका सुंदर वेळ होता तो. सर ज्यावेळेस नांदेडला आले त्यावेळेस मला असं वाटत होतं की सरांची भेट व्हावी, सरांसोबत आपल्याला सरांचा सहवास आपल्याला मिळावा. आपण जे काही हे मागचे दिवस घालवलेले आहेत, 5-6 वर्षाचा मधला काळ जो आपला गेलेला आहे तो भरून निघावा. पण म्हणतात मनातील भाव सद्गुरू जाणतात, तसं मला असं खूप वाटायचं की त्यांच्यासोबत साधना करायला मिळावी. म्हणजे आपलं पूर्ण मागचे जे विसरून गेलेलं आहे, सुटलेलं आहे, ते परत अजून एकदा त्यांच्यासोबत राहिल्याच्यानं परत अजून मी थोडीशी पुढे ढकलल्या जाईल. म्हणजे पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात जाईल असं वाटत होतं मला त्यांच्यासोबत राहिल्यामुळे. आणि सरांनी मी म्हणायच्या आधीच सर म्हणले की नाही, सरांना ज्यावेळेस भेटायला गेले त्यावेळेस सर म्हणले नाही, आपण आता 2-3 दिवस साधना 2-2 तास करूया. त्यावेळेस ते सरांसोबतचे अनुभव एवढे प्रचंड आहेत.
खूपच छान अनुभव आहेत सरांसोबत. जी साधना केल्यानंतर जे अनुभव येतात ते नाही शब्दात सांगता येत, इतके प्रचंड अनुभव आहेत सरांसोबतचे. असं म्हणतात ना, चंदनाजवळ गेल्याशिवाय त्याचा सुगंध आल्याशिवाय राहत नाही, तसं आपण सद्गुरूंजवळ गेल्याशिवाय आपल्याला खऱ्या अनुभूती यायला सुरुवात होते. सद्गुरू काय देतात हे शब्दात नाही सांगता येत, तरी पण छोटासा प्रयत्न माझा. सरांसोबत जेव्हा साधनेला बसले होते त्यावेळेस सरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे असं जाणवत होतं मला. म्हणजे सरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून पूर्ण माझ्या शरीरातली निगेटिव्ह ऊर्जा काढून घेतली आणि मला पूर्ण पॉझिटिव्ह केलं असं वाटत होतं. पूर्ण प्रकाश सरांच्या हातातून माझ्या अंगावर पडत होता आणि मी पूर्ण अशी शुद्ध होत चाललेली होती असं मला जाणवत होतं. निगेटिव्हिटी माझ्यातली सरांनी पूर्ण काढली होती. अंगावर शहारे, प्रचंड योगाग्नी आणि पूर्ण अशी रोमांचित होत होते मी. इतकं छान वाटत होतं मला त्यावेळेस. आणि तो अनुभव आता सुद्धा घेते मी. डोळे लावले आणि सर माझ्यासोबत आहेत म्हणलं की मला इतकं छान जाणवतं की ते सर माझ्या डोक्यावर हात ठेवतायत, त्यांच्या शरीरातली प्रकाश किरण माझ्यावर पडतायत आणि मी पूर्ण रोमांचित होऊन जाते. इतके सुंदर अनुभव आहेत सरांसोबतचे. त्यावेळेस पासून थोडं थोडं चरवण तर्पण जुळायला लागलं, साधना थोडीशी वाढली आणि चरवण तर्पण जुळल्यामुळे माझ्यातील हिमोग्लोबिनचं प्रमाण, म्हणजे जसं लग्न झालं तसं माझं हिमोग्लोबिन 7 पॉइंटच होतं, त्याच्यावर कधी वाढलंच नाही. डिलेव्हरीच्या वेळेस जास्त झालं असेल तर किमान 9 पॉइंट झालं होतं, पण आता माझं हिमोग्लोबिनचं प्रमाण 12 पॉइंट आहे. आणि हे सगळं चरवण तर्पणामुळे झालं असं मला वाटते. तेवढं नाही जुळत अजून, पण प्रयत्न माझा आहे आज चांगलं जुळवायचा. आणि त्यानंतर अनेकदा असं होते की सकाळी मला कुणीतरी 4 वाजता हलवून उठवते. दिव्य स्पर्शाचे पण बरेच अनुभव आलेले. त्याच्या आधी सरांच्या कृपेमुळे वृंदावनला जाण्याचे योग आले अचानक. ते पण काहीच तयारी नसताना आणि रिझर्वेशन नसताना सरांचा सहवास लाभल्यामुळे, मला ती कृपादृष्टी त्यांची मिळाल्यामुळे माझा असा योग आला की मी वृंदावनला जाण्यात आलं मला. आणि ते अचानक 25 जानेवारी 2020 ला मी वृंदावनला गेले होते. त्यावेळेस 7 दिवस मी वृंदावनमध्ये होते. तेव्हा वृंदावन म्हणजे काय तर प्रेमाचं माहेरघर. वृंदावन म्हणजे काय तर वृंदावन मधील अप्रतिम अनुभव आहेत वृंदावनचे. पण तिथली बाकी बिहारीच्या मंदिरात गेल्यानंतर त्यांच्या दर्शनाने बघितलं कीच माझ्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या होत्या. एवढं सुंदर रूप दिसत होतं भगवंताचं आणि ते बघण्याची दृष्टी मला सरांमुळे मिळाली होती. कारण आपण एरवी जरी मंदिरात गेलो तरी पण कसं बघतो देवाला, कसं दर्शन घेतो, ही कसं देवाच्या पाया पडल्या की लगेच निघून येतो, तसं नाही. सर भेटल्यामुळे मला कळालं की दर्शन कसं घ्यायचं राहतं. साक्षात परब्रह्म समोर आहे असं वाटत होतं मला बाकी बिहारीच्या मंदिरात गेल्यानंतर. तिथे मी तिथे बन्सी घाटला, यमुना तटला, निधिवन, बरसाणामध्ये गेल्यानंतर असं साक्षात असं वाटत होतं की राधाराणीला आणि कृष्णाला जाऊन घट्ट मिठी मारून खूप रडावं त्यांच्याजवळ. असं एवढे भाव माझे अप्रतिम होत होते. तिथून येण्याचे असं राहवतच नव्हतं मला. येते वेळेस तर एवढी रडले मी तिथून की मला जावं लागते तुम्हाला सोडून म्हणून. पण नाही, तिथून आल्यानंतर पण देव माझ्या सोबत आहे हे जाणवलं. कारण मला सारखं वृंदावन, 7-8 दिवस सारखं वृंदावन माझ्या नजरेसमोर खेळत होतं. ध्यानात बसले की मला पूर्ण दिसायचं मी तिथे गेलेली, कुठं कुठं फिरले होते, भगवंत कुठे कुठे खेळलेले, हे सगळं दिसत गेलं. आणि साधनेला बसले असताना तसं सारखं दिसायचं. पण एके दिवशी 4-5 दिवसानंतर मला असे झोप न येत नसल्यामुळे मी थोडस साधनेला बसले. रात्री जवळजवळ 11 वाजता साधनेला बसले असेल. 11 वाजता बसल्यानंतर असं झालं की जवळ 1-1.5 तासानंतर मला एवढी गाढ साधना लागली की सगळीकडे राधाकृष्ण दिसायला लागले. एवढं अप्रतिम रूप दिसत होतं भगवंताचं की काय सुख असेल तर खरंच हेच. याच्याशिवाय एवढी मी अशी हे झाले होते, पूर्ण अंगावर रोमांच, योगाग्नी वाढलेला होता आणि डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होता. कोणाला काही बोलावं असं वाटत नव्हतं, कोणाशी काही. अशी एवढी स्थिती माझी, स्तब्ध झाले होते मी की मला काय बोलावं, काय सांगावं, काही सुधरत नव्हतं. एवढी अशी सकाळी जवळजवळ 3-4 वाजेपर्यंत ती स्थिती होती. झोप न लागता असं काही वाटलंच नाही की बाबा आपण खूप म्हणजे काय, खूप प्रचंड राधाराणी माझ्याकडे बघून हसताय, कृष्ण माझ्याकडे बघून हसतायत, माझ्याकडे बघून
सारखे जिकडे बघील तिकडे राधाकृष्ण मला दिसत होते. ती भावस्थिती एवढी प्रचंड होती माझी की मला काहीच समजत नव्हतं काय बोलावं काय करावं. सकाळी जेव्हा सरांना फोन लावला, मी सकाळी दुपारी जेव्हा सरांना फोन लावला, सरांना म्हणलं सर मला असं फार मला सांगता येत नाही अशी भावस्थिती होते माझी. ते ज्या वेळेस सरांना बोलले मी की मला असं असं होते, त्यावेळेस माझं मन शांत झालं होतं. की नाही, सरांना बोलले ना की माझं मन शांत झालं, थोडस स्तब्धता आली आणि मी स्थिर झाले थोडीशी. नाही तर सारखं मला मला वाटत होतं मला काय वेड लागेल की काय, एवढी भावस्थिती माझी विखुरल्यासारखी झाली होती. सारखं कोणी दिसलं तरी असं वाटायचं की राधाकृष्णच आलेले आहेत, कोणी बघितलं की असं वाटायचं राधाकृष्णच बघतायत. असं एवढं भावविभोर झाले होते मी त्यावेळेस. सरांनी खूप शांत केलं माझ्या मनाला. सरांना तेव्हापासून मी सरांसोबत योगधामच्या ग्रुपमध्ये सरांनी तेव्हा ऍड केलं मला. आणि त्याच्यानंतर अनिता ताईचे अनुभव कथन, त्यांच्या अनुभव कथनामध्ये सरांविषयीचं प्रेम, सगळ्या साधकांविषयी त्यांच्या मनात असलेली भावना एवढं छान वाटत होतं की बा त्या किती वेगळ्या दृष्टीने विचार करतात प्रत्येकाचा, म्हणजे किती आपुलकीनं बघतात सगळ्यांकडे. आणि त्यांच्या अशा त्यांच्या अशा वृत्ती की बाबा त्या असं सगळ्यांना किती प्रेमानं बघतात, सगळ्यांसोबत किती छान राहतात, असं त्यांचे भाव बघून मला इतकं छान वाटत होतं की त्यांना जाऊन पटकन मिठी मारावी, त्यांच्या चरणांचं दर्शन घ्यावं. खरं सांगायचं तर अनिताताईंचा माझा जास्त संपर्क नव्हता, पण त्यांचा ह्या ग्रुपमध्ये, योगधामच्या ग्रुपमध्ये अनुभव कथनाचे ऍड झाले तेव्हापासून त्यांच्यासोबत थोडस चांगलं बोलणं चालणं सुरू आहे माझं. त्यांच्या आणि सरांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी सरांनी त्यांना सांगितलेल्या, काही प्रमाणात आपल्या पण आयुष्यात त्या घडतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याच्यातून असं लक्षात आलं की आपण कुठे कुठे चुकतो आणि हे छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आपल्याला घडवायचं असतं. ह्या गोष्टी त्यांच्या अनुभव कथनातून माझ्या लक्षात आल्या. सर साधं जरी काही बोलले तरी त्याचा अर्थ गहन असतो, हे आणि तर त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. त्या कशा प्रत्येक सरांची इच्छा पूर्ण करतात, प्रत्येक गोष्टीकडे सरांकडे किती लक्ष देतात आणि सरांची प्रत्येक गोष्ट कशी झेलतात, त्या सरांविषयी किती प्रेम आहे, किती आदर आहे आणि किती समर्पण आहे त्यांचं, हे बघून असं वाटत होतं की अरे आपण एवढा काळ उगीच खर्च, म्हणजे व्यर्थ खर्च केला. आपण एवढे सर आपल्यासोबत असताना आपण त्यांच्याविषयी आपल्या मनात एवढी निष्ठुरता कशी, आपण एवढं कसं त्यांच्याविषयी, म्हणजे एवढे सर आपल्यावर प्रेम करतात, एवढी आपल्यासाठी शक्ती खर्च करतात आणि आपण त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकत. साधं प्रेमानं त्यांना बोलायचं म्हणलं तरी आपण म्हणतो की बाबा आज करू, उद्या करू, कॉल करायचा झाला तरी. म्हणजे इतकं त्यांचं समर्पण बघून एवढं छान वाटत होतं की नाही. आणि हे आपले दिवस बापा खरंच खूप हे झालेले आहेत, आपण चुकलेलो आहेत खूप. आपण सरांनी एवढं सर आपल्याला देतात, आपण घ्यायला कमी पडतोय असं जाणवत होतं सारखं. त्यांच्याविषयी आणि ताईंविषयी खूप अभिमान वाटत होता, सरांविषयी त्यांच्या मनात किती प्रेम आहे याचा गर्व पण वाटत होता. आणि त्यांचं ज्यावेळेस 2006, 2009, 2020 ला जेव्हा अनुभव कथन झालं परत अनिताताईंचं, त्यामध्ये असं माझ्या मनात वाटायचं की सरांविषयी आपण खूप म्हणजे कमी पडतोय, सर द्यायला तर आपण घ्यायला खूप कमी पडतोय. आणि त्या जसं त्यांच्या सहवासाचा लाभ घेऊ शकतात आपण नाही घेऊ शकत तेवढा, असं खूप गिल्टी वाटायचं मनात. पण त्यांच्या अनुभव कथनानंतर परत असं लक्षात आलं, मी जेव्हा साधनेला बसले, योगाग्नी पण वाढतच होता आणि भाभी आणि सर साक्षात श्रीकृष्णाच्या रूपात दिसत होते मला. सारखे जवळजवळ 1-1.5 तास बसले असताना मला सारखे भाभी आणि सर राधाकृष्णाच्या रूपात दिसायचे, पूर्ण पूर्ण राधाकृष्णाचा साज घातलेले. आणि इतकं छान वाटत होतं की नाही सर आहे, सरांचं लक्ष आहे आपल्याकडे, आपण नाही असं गिल्टी वागून घ्यायचं, कारण सरांचं लक्ष आहे ना, म्हणजे सर मला अनुभूती देऊन दाखवतायत की नाही माझं लक्ष आहे बरं तुझ्याकडे म्हणून. परत छान वाटत होतं की नाही आता नाही असं मनामध्ये आणायचं की सरांचं लक्ष आहे बापा, लक्ष राहू द्यायचं. ह्या योगधामच्या वाटेवर खूप जणांचं सहकार्य लागलेलं आहे आणि फंड सरांचं, सर्जे काकू, शिवकन्या, अनिताताई, कीर्तिताई, बरेच जण आहेत. कारण मी याच्यात यायचं म्हणलं तरी यायला मला भेटत नव्हतं. ह्यांनी सगळ्यांनी ओढून आणल्यामुळं मी ह्या मार्गामध्ये आली, मला असं वाटते. आणि ज्यावेळेस मला 4 व्हीलर शिकायची होती त्यावेळेस खरं सांगायचं तर आमच्या घरचं वातावरण तेवढं नाहीये मोकळं की बाबा तू शिक म्हणून, कर म्हणून. पण माझा हट्ट होता की नाही आहे ना तर मग शिकायची. पण ड्रायव्हिंग स्कूल लावलं त्यावेळेस पण जवळजवळ
5-6 वर्ष झाले मी शिकले होते, पण ते तेवढं प्रॅक्टिस नसल्यामुळे मला जमत नव्हतं. आणि माझ्या मिस्टरांचं सारखं होतं की बाबा नाही, तुला जमू शकत नाही, तू करू शकत नाही. जवळजवळ 1-2 वेळेस त्यांनी मला गाडीतून पण उतरवलं की तू नाही चालवू शकत नाही. त्यावेळेस सरांजवळ मी ह्या गोष्टी बोलले, तर सर म्हणले नाही, तू करू शकतीस, मी आहे तुझ्यासोबत. तू असं समज ना, तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत, कृष्ण आहे तुझ्यासोबत. आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी सर माझ्यासोबत आहे ह्या हिमतीनं मी गाडी चालवली आणि जवळजवळ 2-3 राऊंड मी एकटीनं चालवले. त्यावेळेस मला सरांनी जी हिंमत दिली की बाबा नाही, मी तुझ्यासोबत आहे, तू चालू शकतेस, त्यावेळेस पासून मी छान गाडी चालवायला लागले. म्हणजे सरांची आपल्यावर किती कृपा असते, किती लक्ष असते. आपण ज्या गोष्टी करू शकत नाही, ज्या गोष्टी भीतो आपण करायला, त्या सरांच्या बोलण्यातून आपण करू शकतो. मला असं वाटतं सर ती हिंमत देतात, सर ते बळ देतात, म्हणूनच त्या गोष्टी होतात. त्याच्यानंतर गोकुळाष्टमीच्या वेळेस पण, गोकुळाष्टमीच्या दिवशी सारखं असं वाटत होतं की दिवसभर कृष्ण माझ्यासोबत आहे, मला बघतोय, माझ्याकडे बघून हसतोय. आणि अक्षरशः आरतीच्या वेळेस तर, रात्री 12 वाजता आरतीच्या वेळेस तर कृष्णाने माझ्याकडे असं डोकून बघून हसल्या, म्हणजे असं वाकून बघतोय माझ्याकडे आणि हसतोय. हे भाव, इतका भाव प्रखर झाला होता की असं वाटत होतं साक्षात समोर कृष्ण आहे आणि माझ्याकडे बघून हसतोय तो. सद्गुरू असल्याशिवाय हा भाव प्रगट होऊ शकत नाही, कारण भाव असल्याशिवाय देव मिळत नाही आणि सद्गुरू असल्याशिवाय भाव मिळत नाही. असं मला सद्गुरू मिळाले तेव्हा जाणवायला लागले की नाही, सद्गुरू सांगतात ना त्या गोष्टी आपण जशा जशा फॉलो करत जातो तसं तसं लक्षात येतं की बाप्पा आपल्याला काय देत जातात ते. आणि सर्वांशी निष्काम भक्तीनं प्रेम करायला, भगवंताशी निष्काम भक्तीनं प्रेम करायला फक्त सद्गुरू शिकवू शकतात आपल्याला. सतत सतत साधना करावीशी वाटते. सरांना फोन लावला की असं साधनेला बसावंसं वाटते. आणि सरांच्या प्रयोगातून असं होत गेलं की एकदा सर म्हणले आणि ताई म्हणल्या होत्या की प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे ही भावना धरून आपण प्रत्येक गोष्ट करायची. तेव्हापासून सरांनी सांगितलं आता थोडस म्हणजे निसर्गाकडे बघून सुद्धा आपण केलं पाहिजे की नाही, आता ह्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे. तर त्या भावनेनुसार मी थोडस निसर्गामध्ये रमायला लागली म्हणल्यासारखं. जेव्हा मी झाडांकडे बघून हसायला लागले की असं जाणवलं की झाडं पण माझ्याकडे बघून हसतायत, ते पण माझ्याकडे बघून डुलतायत. आणि ह्याचा एक अनुभव म्हणजे माझ्याकडे एक मोगऱ्याचं झाड आहे, जवळजवळ जानेवारी मध्येच आणलेलं होतं मी ते. 2-3 पानच असतील त्याला आणलं तेव्हा, 2 फुलं आली असतील तेव्हापासून जे सुकायला लागलं होतं ते. पण सरांच्या प्रयोगामधून मी त्याच्याकडे बघून हसायला लागले, त्याला असं गोंजारायला लागले, त्याला पाणी घालते वेळेस त्याच्याकडे प्रेमाने बघायला लागले. तर तो एक म्हणजे प्रचिती दिल्यासारखी की आज त्या झाडाला जवळजवळ 25-30 पानं आहेत आणि इतकं छान टवटवीत झालेलं आहे ते झाड. असं छान मी बघितलं की मला असं वाटतं ते माझ्याकडे बघून हसते आणि त्याची प्रतिक्रिया म्हणजे ते खरंच हलते खूप छान. मला एवढं छान वाटते की नाही, सर म्हणले ना ह्या गोष्टी बरोबर होतातच. आणि हे अनुभवातून मला लक्षात आलेलं आहे की निसर्गातल्या आता पण जरी मी 5-6 वाजता जर गच्चीवर गेले, प्रत्येक झाडाकडे, प्रत्येक पक्षाकडे असं बघायला लागले की असं वाटतं ते माझ्याकडे बघून हसतायत, ते माझ्याकडे बघून डुलतायत. मी जर नामस्मरण करू लागलं ते टाळ्या वाजवतायत. असं इतके छान भाव येतात मनामध्ये. आणि ही भावस्थिती फक्त सद्गुरूमुळेच मिळू शकते. त्याचा असं सांगितल्यानं नाही कळणार, ते अनुभवल्याशिवाय नाही कळत. ते सद्गुरूंची कृपा असते आपल्यावर. मला असं प्रत्येक वेळेस वाटते, प्रत्येक म्हणजे साधनेला बसल्यानंतर असं बऱ्याचदा वाटलेलं आहे की कोणीतरी अंगावरून हात फिरवते, कोणीतरी माझ्या डोक्यावरून हात फिरवते. आणि खूप वेळा असं झालेलं आहे की साधनेला बसले असताना एकदम स्तब्ध स्थिती आलेली आहे, ज्याला आपण वैराग्याची स्थिती असं सर म्हणतात. ती स्थिती बऱ्याचदा येते मला. आणि एकदा 19/9/2020 या दिवशी जेव्हा मी दुपारी साधनेला बसले होते त्यावेळेस असं मला दिसत होतं की सर साधनेला बसले आहेत, कीर्तिताई साधनेला बसले आहेत आणि सरांच्या शरीरामधून प्रचंड प्रकाश पडतोय आणि तो प्रकाश माझ्या अंगावर पडतोय परत. एवढं छान वाटत होतं त्यावेळेस. जवळजवळ एक 2-2.5 तास मला तसं होत होतं की सर माझ्याकडे बघतायत, हसतायत, माझ्या अंगावरून हात फिरवतायत आणि माझ्यावर त्यांच्या हातातले किरण
किरणांचा प्रकाश माझ्या अंगावर पडतोय. इतकं छान वाटत होतं. सरांना ते झाल्यानंतर सरांना जेव्हा मी फोन लावून सांगितलं की सर मला असं असं होते की तुम्ही आणि ताई बसलेल्या आहेत साधनेला म्हणून, तर सर म्हणे अरे खरंच ना, मी आणि कीर्तिताई खरंच साधनेला बसलो होतो. त्यावेळेस मला असं वाटते की सर आपल्याला जे अनुभव येतात ते सर प्रत्यक्षात उतरवून दाखवतात की बाबा नाही, हे असं आहे आणि हे होतं तसं. आणि सर तिकडे असले तरी सरांचं लक्ष आपल्यावर राहतं. हे प्रत्येक वेळेस सरांनी मला दाखवून दिले की नाही, मी तुझ्या सोबतच आहे आणि माझं पूर्ण लक्ष तुझ्यावर आहे. या प्रत्येक वेळेस सरांनी मला त्याचं प्रूफ करून दाखवलेलं आहे की नाही, आहे माझं लक्ष तुझ्यावर. हळूहळू शरीर सुन्न होत गेलं, विचार थांबत गेले साधनेमध्ये आणि धारणा प्रवाह पण बऱ्याच प्रमाणात वाढत गेलेला आहे. म्हणतात ना, गुरु नानकजी जसे म्हणतात सुख पाया सुख पाया, रहेम तेरी मैंने सुख पाया, तसं सद्गुरू मिळाल्यानंतर माझ्या आयुष्यातील हे प्रत्येक पाडाव जसे बदलत गेले तसं माझ्या सुखामध्ये प्रचंड वाढ होत गेली. याच्या आधी मी किती दुःखी राहायचे, किती सुन्न राहायचे, कोणाशी बोलायची नाही. जास्त करून आमच्या घरातल्या वातावरणामुळे असेल की काय काय जाणे, पण जास्त असं मिक्स व्हायची नाही कोणामध्ये. आणि थोडस म्हणजे भीती वाटत गेली प्रत्येक गोष्टीची. मला कोणाला बोलायचं झालं, कोणाशी काही विचारायचं झालं तरी, कोणामध्ये मिक्स व्हायचं झालं तर नाही करू शकत मी. आणि सरांनी एक तर माझ्यामध्ये स्वाभिमान जागवला, मला असं वाटते माझ्यामध्ये निर्भयता आणली. भगवंताविषयीचं प्रेम माझ्यामध्ये जेवढं प्रगट करता येईल तेवढं सर करतायत. आणि सर एवढं छान वाटते मला की नाही सांगतायत सर मला एवढं असं. आता नाही, फक्त भगवंताच्या सुखासाठी आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं, ही भावना माझ्यामध्ये फक्त सर तुम्ही जागृत केलेली आहे. आणि अनिताताईंना जेव्हा मी फोनवर बोलले होते त्यावेळेस त्या म्हणल्या, अगं ज्यावेळेस आपल्याला सर अनुभव देतात त्यावेळेस सरांची किती शक्ती खर्च होते, सर किती आपल्यासाठी कष्ट करतात. आणि त्या कशा प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे सजीव असो निर्जीव असो, प्रत्येक गोष्टीमध्ये कसं भगवंताला बघतात, सरांना बघतात. ह्या गोष्टी अनिताताईंकडून शिकले मी की नाही, तू निर्जीव मध्ये सुद्धा भगवंताला बघायला शिक. सजीव मध्ये जसं तुला वाटतं की पानामध्ये भगवंत आहे, झाडामध्ये भगवंत आहे, मनुष्यामध्ये भगवंत आहे, किड्यामध्ये, असं आपण सजीवामध्ये जसं बघतो तसं निर्जीवामध्ये पण बघायला शिकायचं. हे अनिताताईंच्याकडून शिकलेली आहे मी. कारण त्या खूप छान सांगतात, खूप छान समजून सांगतात. कारण माझं जन्मोजन्मीचं पुण्य उदयाला आलं असेल म्हणून मला योगधाममध्ये प्रवेश मिळाला. आणि एवढे समर्थ सद्गुरू मिळायला भाग्य लागतं, ते भाग्य खरंच खूप जन्मोजन्मीच्या पुण्यामुळेच मिळू शकतं. सर जसं म्हणतात की कांदा बुळा भाजी अवघी विठाई माझी. मला आता प्रत्येक भाजी चिरताना, झाडून काढताना, जवळपास स्वयंपाक करताना असं वाटते भगवंत माझ्या सोबत आहे आणि मी त्यांच्यासाठी करते. आता सुरुवातीला थोडंसं कामाचा ताण झाला की असं चिडचिड व्हायची, काय मला सगळं करावं लागते, एवढं सगळं काम मी एकटीच करते, असं थोडी चिडचिड व्हायची माझी. पण आता नाही, मी भगवंतासाठी करते, ह्या गोष्टी मला एवढं सुख मिळतं त्याच्यातून की मी उत्साहानं त्या गोष्टी करते. आणि इतकं छान वाटते की नाही, कसे संत लोक सगळ्या गोष्टीमध्ये भगवंत बघतात, तसं आपण पण बघायला पाहिजे. आणि पटकन सरांचे बोल आठवतात की नाही, कसं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणलं की बरोबर त्या गोष्टीमध्ये सुद्धा भगवंत बघायला पाहिजे असं सर सांगतात. तसं त्यांच्या भावनेमध्ये मी बघायला प्रयत्न करते बघायचा. सरांची कृपा अशीच माझ्यावर नेहमी राहावी. कारण मन खूप चंचल आहे, कधी असा विचार करते, कधी तसा विचार करते. त्याच्यामुळे सद्गुरूंची जर कृपा असेल आपल्यावर तर आपण इकडे तिकडे नाही जाऊ शकत. त्या गोष्टीकडे आपण बरोबर त्याच गोष्टीचे त्याच लाईन मध्ये आपण राहू शकतो. आणि एकदा मला कसं व्हायचं, आईकडे असल्यावर तेव्हा पण महादेवाची भक्ती वेगळी, कृष्णाची भक्ती वेगळी, आणि ह्या दोघांमध्ये थोडस द्वंद्व व्हायचं की महादेव श्रेष्ठ की कृष्ण श्रेष्ठ. मग करायचं झालं तर शिवलीलामृत पण वाचायचं, करायचं झालं तर व्यंकटेश स्तोत्र पण वाचायचं. असं व्हायचं दोघांमध्ये की नाही, सगळ्यांमध्ये एक भगवंत आहे ना, मग तू दोन दोन का करतो, असं नेहमी वाटायचं की नाही, सगळ्यांमध्ये एक आहे तर मग एकाचीच भक्ती पाहिजे.
असं वाटत गेलं. पण ती म्हणजे ती असं वाटायचं की नाही आपण एकाचं केलं तर एकाला राग येईल, तसं कसं. दोन जरी असले तरी वेगवेगळे रूप आहेत. पण आता सद्गुरू म्हणजे सरांसोबत राहिल्यानंतर असं जाणवलं की नाही आपण आता एकाचीच भक्ती करायला पाहिजे. आणि असं झालं की हे बघ, महादेवाला एके दिवशी पाणी घालताना असं वाटलं की नाही आता तू जर रागवणार नसशील, आज मी कोणतंच महादेवाचं करणार आहे, तू जर रागवणार नसशील ना तर बरोबर आज मला काळेश्वरला बोलवून घे. आणि माझ्या मनातले भाव होते हे, की आज मला तू रागवणार नसशील, कृष्णाच्या भक्तीशी मला दृढ कर, पायाशी मला दृढ कर, त्यांची एकाचीच भक्ती करावी, मी सगळ्यांमध्ये एकालाच बघावं, ही भावना माझ्यातली दृढ करण्यासाठी आज जर तुझ्या मनात माझ्याविषयी काही नसेल आणि मी जर योग्य मार्गाने जात असेल तर तू मला काळेश्वरला बोलवून घे. तर असं झालं की 4 वाजता यांचा फोन आला होता की नाही पाणी खूप आलेलं आहे ह्याला नदीला आणि आपण आज काळेश्वरला बघायला जाणार आहोत. असे प्रत्येक छोटे छोटे अनुभव इतके आलेले आहेत भगवंताचे साक्षीचे की नाही हे तू योग्य दिशेने चाललेली आहेस आणि तुला हे बरोबर आहे. आता तू कृष्णाची भक्ती करायची ना, म्हणजे माझी सुद्धा संमती आहे तुला की तू कृष्णाचीच कर, असं म्हणल्यासारखं. खूप दिवसापासून माझी इच्छा होती, जशी साधना घेतली तशी, की सप्तशतीचे पाठ आपण करावे. पण हे होतं की संस्कृत मध्ये आहे, आपलं काही चुकलं तर मग उलट पाप लागेल पुण्य लागायच्या ऐवजी, असं खूप मनामध्ये यायचं. खूप दिवसाचं चाललं होतं सप्तशतीचे पाठ करायचे. यावेळेस पण असं होतं, लॉकडाऊन असल्यामुळं पाठ करायचे म्हणलं तर मग कसे करावे, कोणी सोबत नाहीये कसं. पण सर म्हणतात मनातले भाव जाणतात, तसं सरांनी पूर्ण योग जुळून आणले आणि यावर्षी माझ्या सप्तशतीचे पाठ एवढे छान झाले, म्हणजे कोणती अडचण आली नाही. आणि खरं सांगायचं तर सप्तशतीच्या पाठाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी साधनेला बसले असताना साक्षात 3.5 पीठाचं दर्शन मला झालं. भवानी, महालक्ष्मी, रेणुका माता आणि सप्तशृंगी देवीचं साक्षात असं समोर असलेल्या दिसत होत्या मला. आणि हे फक्त सरांमुळेच झालेलं आहे. माझ्या आयुष्यात खूप बदल झालेले आहेत आणि सरांनी एवढी हिंमत दिलेली आहे मला की सरांचे नाही उपकार विसरू शकत. आणि तर ताई सरांनी खूप आभार त्यांचे, त्यांनी मला हे बोलण्याची संधी दिली, माझ्या मनातले भाव मला प्रगट करता आले. आणि सद्गुरूंसाठी एक मन माझे असले तरी आठवण मात्र तुमचीच आहे, डोळे माझे असले तरी त्यात मूर्ती मात्र तुमचीच आहे, झोप माझी असली तरी स्वप्न मात्र तुमचेच आहे, आणि मी वेडी असली तरी हे वेड मात्र तुमचेच आहे. सर्वांना आत्मवंत. वा वा, छान, शाबास. सुरू करू का? हा, स्मिताचे अनुभव आपण सगळ्यांनी ऐकले. काही काळ साधक जरी दुरावला तरी योगधामचा साधक हा साधकच असतो. सरांचं सतत लक्ष असतं आणि त्याची श्रद्धा आणि भक्ती त्याला पुन्हा खेचून इकडे आणते. आणि गेलेला जो काळ आहे तो आता पुन्हा ती ह्या साधनेच्या मार्गामध्ये व्यतीत करेल आणि एक उत्तम साधक बनण्याकडे, जसं मी आधी म्हटलं तशी तिची वाटचाल सुरू आहे. अतिशय सुंदर अनुभव तिने सांगितलेले आहेत आपल्याला सगळ्यांना. त्याच्यामधून एक वेगळी प्रेरणा आपल्याला घेता येते की कसं घडत जायचं. सरांच्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं, सरांच्या बोलण्यामधनं काय घ्यावं, कसं घ्यावं आणि कशी साधना करावी ह्याचं आणि अनंत अडचणी समोर असताना कसं साधना करावी हे छान उदाहरण स्मिता तू आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहेस. आता यानंतर आपल्या समोर बोलणार आहे साताऱ्याचा आपला साधक समर्थ भड. समर्थ आपले स्नेहल भड आणि लिंबाजी भड किंवा अविनाश भड यांचा मुलगा आहे. त्यांची 2 नाव आहेत त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं लिंबाजी म्हणावं की अविनाश भड म्हणावं. पण आपले भड साहेब जे आहेत साताऱ्याचे आणि स्नेहल ह्या दोघांचा मुलगा समर्थ. समर्थ बीएससी ऍग्रिकल्चरच्या 3ऱ्या वर्षाला कराडला शिकतोय. आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या ज्या साधकांनी गती घेतलेली आहे त्याच्यात समर्थाचं नाव आपल्याला खूप वरच्या क्रमांकावरती घ्यावं लागेल. आणि समर्थाचं वैशिष्ट्य असं आहे की आजकालच्या तरुण पिढीचा हा मुलगा, त्याचं ऑब्झर्वेशन अतिशय चांगलं आहे. अनेक प्रसंगांविषयी, अनेक घटनांविषयी किंवा साधकांचं काही असेल त्याच्याविषयी त्याची स्वतंत्र मतं आहेत. तो त्याच्या स्वतंत्र पद्धतीने ती व्यक्त करत असतो आणि एक असं स्पष्ट वक्ता म्हणा तरीही एक विनम्र असं, आणि तुझ्या नावातच समर्थ आहे त्याच्यामुळे तू खराखरीच समर्थ होशील
आणि तुझे जे समर्थपणाने आलेले अनुभव आहेत ते आता तू आम्हाला सगळ्यांना सांगणार आहेस. 2018 साली त्याला एप्रिल 2018 मध्ये त्याला साधना मिळालेली आहे आणि आता समर्थ आपले अनुभव सुरू. अच्छा. सद्गुरू सोमानी सरांना आत्मवंदन आणि ताजी भाभीजींना आत्मवंदन व सर्व साधकांना आत्मवंदन. माझं नाव श्रेयस भड. मी BSc Agri थर्ड इयरचा स्टुडंट आहे. मी growing up in Sadhak family where my both parents are Sadhak is a great thing. They always pushes me forward to do sadhana, charvan tarpan and guide me through this path. For many people it is hard to choose this path of spirituality, but as my both parents were sadhak, they made me my way smooth sailing in the process of becoming sadhak. I was born in Mangalveda, a taluka place in Solapur district. I had always a question in my mind that why Mangalveda? Mangalveda is a taluka place. That's why. But after becoming a sadhak, I realized the importance of one's birthplace, that Mangalveda is also called as land of saints, Bhumi Santanchi. So to incorporate all the good qualities of these saints in me would definitely make me a good sadhak. These are some of before sadhak बनण्याआधीचे काही incidents मी सांगतो. For the first time I attended Parbhani Shibir, and at Parbhani Shibir I met Dr. Suhas Monde, and I got to know about the prayog he did, like Charvan Tarpan and Sparsh Prayog. But being a kid of just 10 years, I could not understand the depth of his prayog which he did. I just understood that about Sparsh Prayog, that you have to touch your books with full of affection. You have to love them. You have to keep them near you only. So I did it as I do, and I followed that. And in return, the books have only showered their unconditional love towards me. And in the sense, I got good marks in my exam. Another such incident is that I am scared of dogs. I was walking alone through the street, and I saw a dog coming towards my way. Then suddenly I remembered my mom's word that "Jeje bhete bhut mani je Bhagwanta." And then there was sudden boost in my confidence, and to my surprise, the dog changed its route. But that day I got cleared that about concept of God, that he really do exist. I got sadhana by Archana Kaku on 23rd April 2018 at my home in Sangli. During this lockdown, I started listening to Anubhav Kathan sessions on every Thursday. These sessions made me realize that getting sadhana and meeting Sadguru is really a big moment of life for every individual. One such session was of Swaraj, which made me realize the importance of sadhana, and I sat for sadhana that day. For me, getting sadhana was a very much normalized thing. Here are my some anubhavs. It was Gokulashtami day. I sat for sadhana and I saw beautiful colors emerging in front of my eyesight. A round orange, blue color wheel-like structure was rotating, and then I saw a mountain cliff, Dongarkada, and on that mountain cliff was sitting Lord Sri Krishna. A black body image was formed. He was holding his basari in his hand, his hair softly moving with the breeze, and his upper anga vastra was flying with the wind. What a mesmerizing sight for every sadhak. The first anubhav is really special. This was my first ever anubhav. The second anubhav is such. I sat for sadhana. I was chanting the mantra Shri Hari Govind in sadhana, but miraculously, it got replaced by very unknown and never ever heard mantra, Om Namo Bhagavate Vasudevaya Namaha. I really follow that mantra every day, every time. Whenever I am free or ever in any situation, I do chant that mantra. The next anubhav, I was sitting for sadhana. I saw a lotus flower, a single lotus flower, and that flower was coming towards me. And suddenly, from one flower, several thousand lotus flowers popped towards me. A bright pink colored flower from one to thousands started blooming in front of me.
This Anubhav was really thrilling to experience. The next Anubhav, in Sadhana, I was roaming in green colored star galaxy. These green colored stars were coming with strong force towards me. After Sadhana, I searched for green color star galaxy on internet, and to my surprise, green color star galaxy do exist in universe. Another Anubhav. This is the most beautiful Anubhav I have ever experienced. While sitting in sadhana, I saw two enchanting, beautiful eyes with a red bindi in center of that eyes. That eyes were looking towards me. The eyes had purest love, and unseen, radiating, magnificent power was seen in that eyes. After sharing this Anubhav with Anitaji, I got to know that those beautiful eyes were of Radharani. In sadhana, I saw a lady standing far away. She had a pleasant smile on her face. She was wearing floral jewelry. She wore a beautiful mogra flower in her ear. The flower earring was luminous and bright in color. I was easily attracted towards that earring. Another Anubhav. One day before sitting for sadhana, my mind had lot of negative thoughts fluttering in. I sat for sadhana. I saw a well-like structure filled with yellowish, translucent, muddy water. And sudden, in next screen, I saw that I was in that muddy water. The structure had door, steps, and finally, I was moving out of that water slowly, slowly in backward direction. And at last, I was totally out of it, and the door got closed in the end. Another incident, one such incident about negative vibes I would like to share. Once I got messed with negative power, but our prayog made me to get out of such vibes. I was able to tackle this thing because of the positivity which we get from our prayogs. Then the very next day, I realized that sitting for sadhana and meditating is not a thing limited up to Devi Devatanse darshan, but it is something beyond that. Sitting for sadhana is a deep purification process. One can know his, her inner intuition, consciousness, and self strength. Nowadays, people have changed the definition of spiritualism. They think worshipping God and offering flowers is the way to reach God. But our Mahayogdam is too different. We are taught to love living things as well as non living things. Here, the human bodily functioning and all aspects of spiritualism are checked, like environmentalism, humanism, and socio active life. As Lord Buddha says, just a candle cannot burn without fire. Human cannot live without a spiritual life. During this lockdown, I also started doing another task, that is watching Radha Krishna serial alongside with my mom. What I learned, basically, I learned that Lord Sri Krishna accepts Radharani when she is out of all humanly weaknesses like bhay, moh, krodh, grina, irsha, ahankar, and heen bhavna. I got to know or understand the true meaning of love is dedication and compliance. Compliance means samarpan. Archana Kaku, my mentor, who treats me like I am her own son. She regularly keeps check on me, asks me to do Charvan Tarpan Sadhana. She is always there for me to hold when I do fall. Her wise words always help me to increase my spirituality level as well as to solve my daily problems. Chetna Maushi, she is like laughing gas of Mahayogdam. If we inhale her, we will be going crazy. She guided me for losing my weight. Under her guidance, I lost near about 5 kgs in a month. Her dieting course not only decreased my weight, but also increased my physical endurance as well as my strength. She totally did broke my misconceptions and myths about dieting. One such incident when I was of age 8, once our family members and Anita Ji were out for dinner at a restaurant. One family member was about to finish his food, but the server came forward and urged the individual to take more amount of food, and that guest made an uneasy face and said no to the food. To this situation, Anita Ji responded and said,
What kind of tendency do we humans have? The same food at the first bite gives immense pleasure, but the same food at the last doesn't give same pleasure at the end. We humans don't value things as we should. But at the age of 8, I could only understand that you have to value food. But now, when I am grown up, the definition of that incident for me has really changed. I still remember her wise words. I learned from this incident that we humans have to value each and everything which we have around us, whether it is money, knowledge, or anything. So basically, being a sadhak, we are always subjected towards good, and good things. Thank you, sir, and Anita Aji, for enriching my life and widening my horizons. Without you, my life would have been unexplored. Thank you so much. Thank you, everyone, for listening my anubhav with such patience. Thank you so much. सर छान छान अप्रतिम. हॅलो. हा सर. छान एंड करा. फार छान बोलला तो. अगदी फ्लुएंटली इंग्लिश मध्ये बोलला. अतिशय छान. व्हेरी गुड. भविष्य चांगलं आहे त्याचं जर कंटिन्युअस तो असाच राहिला तर. योगदानचा वन ऑफ द पिलर राहील तो. थर्ड पिढी. छान. शाबास. करा एंड आता. आजचं अनुभव कथन हे खूप सुंदर, अतिशय छान भावस्थितीत दोघांनीही आपल्याला नेलेलं आहे. त्याच भावस्थितीत आपण राहायचा प्रयत्न करूया आणि सर्वांना आत्मवंदन. आजची मीटिंग संपली असं जाहीर करते आणि मीटिंग संपवते. आत्मवंदन सर्वांना. छान.